नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला एका जागेवरती समाधान मानावं लागलं. प्रभाग क्रमांक 12 मधून काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत भारतीताई सपाटे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे. खरं तर ह्या विजयाचं सारं श्रेय हे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्नील ठाकरे यांचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी किंवा भारतीताई सपाटे यांच्या समर्थकांनी ते या निवडणुकीचे किंगमेकर आहेत अशा पद्धतीचे फलक प्रभाग क्रमांक 12 मध्ये लावलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे हे काँग्रेस पक्षाचं जरी यश असलं, वरवर दिसत असलं आपल्याला की हे काँग्रेस पक्षाने जागा जिंकून आणलेली आहे, तरी प्रत्यक्षामध्ये त्याचं सारं श्रेय जे जातंय ते स्वप्नील ठाकरे यांना. याचं कारण काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, जिल्हा पातळीवरचे असतील, राज्य पातळीवरचे असतील आणि तालुका आणि शहराच्या पातळीवरचे जेही त्यांचे पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांचं या शहरामध्ये नेमकं काँग्रेस म्हणून काय स्थान आहे हे आपण सारेजण जाणतोच आहोत. म्हणजे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्याच्यासोबत त्यांनी आघाडी केली आणि ह्या आघाडीमध्ये 4 जागांवरती त्यांचे उमेदवार उभे राहिले. त्यापैकी केवळ एका जागेवरती त्यांना विजय मिळवता आलेला आहे आणि याचं खऱ्या अर्थानं सारं श्रेय हे स्वप्नील ठाकरे यांचंच आहे, हे वादातीत आहे. तर आपण ते दृश्य काही सेकंदाचं आहे ते पाहूया की कशा पद्धतीचा फलक लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण या संदर्भामध्ये अधिक चर्चा करूया. तर आपण हे दृश्य पाहिलं की ज्या पद्धतीचा फलक प्रभाग क्रमांक 12 मध्ये लावण्यात आलेले आहेत, त्यावरून स्वप्नील ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि भारतीताई सपाटे यांचे कार्यकर्ते यांनी या विजयाचं सारं श्रेय हे स्वप्नील ठाकरे यांना दिलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या प्रतिमेसोबत किंगमेकर अशा पद्धतीची उपाधी जोडत एका प्रकारे काँग्रेसमधील जिल्हा स्तरावरचे, राज्य स्तरावरचे आणि तालुका आणि शहरातले जे पदाधिकारी आहेत त्यांची पात्रता या संपूर्ण निवडणुकीत काय आहे हे दाखवणारी ही उपाधी आपल्याला दिसते. स्वप्नील ठाकरे यांनी या निवडणुकीदरम्यान तालुका अध्यक्ष पदाची जी धुरा आहे ती स्वतःकडे घेतलेली आहे किंवा पक्षाने त्यांच्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकाळामध्ये ही निवडणूक होत असताना भारतीताई सपाटे ह्या त्यांच्या नातेवाईक असल्याने येथे विजय मिळवणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि कारण त्यांच्याकडे नव्याने धुरा आलेली असताना, काँग्रेस पक्षाचं अस्तित्व हे इथे शून्य असताना अशा प्रकारचा विजय मिळवणं हे त्यांची एकूणच जी कारकीर्द आता सुरू झालेली आहे तिच्यासाठी खूप महत्त्वाचा हा विजय ठरलेला आहे. परंतु ही निवडणूक लढत असताना काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी मनीष गणोरे असतील, जिल्हा स्तरावरचे अध्यक्ष त्यांचे प्रफुल्ल पाटील असतील किंवा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काम करणारे शहराचे अध्यक्ष राजू पातकर असतील, राजू वाडिया असतील, हे प्रमुख कार्यकर्ते या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत होते. परंतु प्रत्यक्षामध्ये किंवा जमिनीवर या पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय काम आहे हे आपल्याला या निवडणुकीत स्पष्टपणे दिसलं. म्हणजे मागच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या 2 जागा निवडून आल्या होत्या. त्या 2 जागा जिंकल्यानंतर
काँग्रेस निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत त्यांनी गट केला आणि त्या आघाडीत ते सामील झाले आणि काही पदं त्यांनी पदरात पाडून घेतली. परंतु हे जे काही पदाधिकारी जे तिकडे निवडून गेले होते नगरसेवक म्हणून, त्या नगरसेवकांना स्वतःचं अस्तित्व म्हणून या पदाधिकाऱ्यांनी काही येऊ दिलं नाही. आमच्यामुळेच तुम्ही नगरसेवक झालात याचं कायम त्यांना जाणीव करून देत त्यांच्या पदाचा एका अर्थानं वापर करत मनीष गणोरे असतील, राजू पातकर असतील, राजू वाडिया असतील, या पदाधिकाऱ्यांनी या नगरपंचायतीमध्ये आपली ठेकेदारी पोचली. कोट्यावधी रुपयांची कामं या नगरसेवकांच्या नावाखाली यांनी हडपली आणि ती केली. त्यातून कोट्यावधी रुपयांचा नफा या सगळ्या लोकांनी कमवला. परंतु प्रत्यक्ष पक्ष म्हणून किंवा पक्ष कार्यकर्ता घडवण्यासाठी, शहरामध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी मागच्या 5 ते 7 वर्षात त्यांनी काहीही काम केलं नाही. त्याचा परिणाम काँग्रेसला आघाडीत जागा लढवल्या असताना देखील केवळ 4 जागांपैकी एका उमेदवारावरती समाधान मानावं लागलं. एवढी दयनीय अवस्था काँग्रेस पक्षाची या शहरात झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या भारतीताई सपाटे या प्रभागातून निवडून गेल्या होत्या, त्यावेळी देखील स्वप्नील ठाकरे यांनी खूप चांगल्या पद्धतीने या प्रभागामध्ये प्रचाराची रणनीती आखली आणि त्यांना निवडून आणलं होतं. त्यामागे जेवढं स्वप्नील ठाकरे यांचं योगदान आहे तेवढंच किंवा किंबहुना त्याहून अधिक असेल भारतीताई सपाटे यांचा जो काही स्वभाव आहे, लोकांशी त्यांचं जे काय मिळून मिसळून राहणं आहे किंवा कायम हसतमुख लोकांशी संवाद साधणं असेल, त्यांची कामं असतील ती करताना कधीही नगरसेवक पदाचा किंवा उपनगराध्यक्ष झाल्या त्यावेळी देखील त्या पदाचा कधी त्यांनी आपण ते पदाधिकारी आहोत आणि त्याचा काहीतरी स्वतःविषयीचा एक वेगळा औरा तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. आणि त्यामुळे त्यांचा साधेपणा हा खूप महत्त्वाचा या निवडणुकीत देखील ठरला. त्यामुळे सर्वसाधारण जागेवर एक महिला म्हणून त्या उमेदवारी लढल्या आणि समोर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असताना देखील त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने विजय मिळवला. हा विजय मिळवत असताना स्वप्नील ठाकरे यांनी सर्व प्रकारच्या गोष्टींचा वापर करत, कार्यकर्त्यांचं बळ, त्या प्रभागातल्या कार्यकर्त्यांचा वापर करत ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीत प्रदेश कार्यकारिणीचे सचिव म्हणा किंवा त्यांच्याकडे अनेक वेगवेगळी पदं असतात, ते मनीष गणोरे असतील, राजू पातकर असतील, शहराचे जे अध्यक्ष आहेत, राजू वाडिया असतील, यांनी मागच्या कार्यकाळामध्ये या नगरसेवकांच्या पदांचा वापर करत ठेकेदारी संपूर्ण शहरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी करताना कामं केली. मग ते शिवसेनेतले काही पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमधले पदाधिकारी असतील, भाजपचे पदाधिकारी असतील, अशी साऱ्यांची मिळून एक सिंडिकेट बनली गेली आणि या ठेकेदारांनी अनेक ठेकेदार जे निवडून आले होते त्यात बहुसंख्य महिला होत्या, त्या महिलांच्या पदांचा वापर करत किंवा अन्य जे काही साधे पदाधिकारी होते ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या ठेक्यांमध्ये गुंतवायला पैसा नाही, अशा नगरसेवकांचा वापर करत ही सगळी जी काही ठेकेदारांची एक लॉबी होती, त्या लॉबीने या वाड्या शहरामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं केली. परंतु त्याचा जो काही मलिदा आहे तो केवळ या पदाधिकाऱ्यांनी लाटला आणि नगरसेवक मात्र तसेच राहिले. त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ त्या ठेकेदारांकडून मिळाला नाही किंवा त्यांनी तो दिला नाही. अधिकारवाणीनं त्यांनी हे काम करत असताना आमच्यामुळे तुम्ही जिंकून आलात अशा पद्धतीचा एक दबाव त्यांच्यावरती कायम ठेवला आणि त्यामुळे आज या निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ही निवडणूक काँग्रेस पक्षानं जिंकलेली जरी असली, भारतीताई सपाटे ह्या विजयी जरी झालेल्या असल्या तरी त्याचं सारं श्रेय हे भारतीताई सपाटे यांच्या स्वभावाचं आहे, त्यांच्या एकूण कर्तृत्वाचं आहे आणि त्याचबरोबर तालुका अध्यक्ष म्हणून किंवा त्यांचे नातेवाईक म्हणून
स्वप्नील ठाकरे यांनी जी काही भूमिका या निवडणुकीमध्ये बजावली त्यामुळे हा मोठा विजय काँग्रेसला मिळवता आला. केवळ एक जागा जरी जिंकली तरी त्यातला जो काही फरक आहे मतांच्या आकडेवारीचा आणि ज्या मताधिक्याने त्या निवडून आल्या ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे किंग मेकर म्हणून आज स्वप्नील ठाकरे हे ठरलेलेच आहे आणि त्याचं श्रेय हे त्यांनाच आहे. त्यामुळे हे काही मनीष गणोरे असतील, राजू वाडिया असतील, राजू पातकर असतील, ही मंडळी जी काही काँग्रेसच्या एकूण पक्षाचा आणि त्या पक्षात असलेल्या आपल्या पदांचा वापर करत पक्षकार्य तर काही करत नाही, परंतु त्या माध्यमातून केवळ आपला स्वार्थ साधायचा आणि या स्वार्थ साधण्याच्या भूमिकेमुळे शहरातली काँग्रेस ही संपुष्टात आलेली आहे. ही वाडा नगरपंचायतीच्या या निवडणुकीमधील काँग्रेसच्या या अपयशानंतर म्हणजे एकूण 4 जागा लढवल्या. मागच्या निवडणुकीमध्ये 2 सदस्य होते, 2 नगरसेवक निवडून गेले होते. त्यापैकी केवळ आता एक उमेदवार त्यांचा जिंकलेला आहे आणि अन्य ठिकाणी पराभव पत्करावा लागला. तर या एकूण पराभवाचं किंवा नगरपंचायतीमध्ये काँग्रेस पक्ष म्हणून जे काम झालंय किंवा जे काम होत आहे त्याची चिकित्सा होण्याची गरज आहे. वर्षानुवर्ष हे पदाधिकारी ज्या पद्धतीनं आपल्या पदांचा उपभोग घेत पक्षविस्तार करत नाहीतच, उलट त्या पक्षाच्या माध्यमातून मलिदे लाटण्याचं काम हे पदाधिकारी करतायत. यांच्या कामाचं मूल्यमापन पक्ष नेतृत्वाने करण्याची गरज आहे. गेली अनेक वर्ष हे पदाधिकारी वर्षानुवर्ष हे पदावरती आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विस्तार होण्यासाठी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आता हे राज्यस्तरावरती काम करणारे पदाधिकारी आहेत, त्यांनी किमान जिल्ह्यात तालुक्यात पक्ष उभारण्यासाठी काही काम करण्याची गरज असताना केवळ पदं घेऊन ती पदं मिळवून आपले फक्त स्वार्थ साधायचे अशा पद्धतीची भूमिका गणोरेंपासून ते राजू पातकरांपर्यंत अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे एकूणच जिल्ह्यात वाडा शहरात तर आहेच, पण जिल्हा आणि तालुक्यामध्ये काँग्रेस संपुष्टात येत चाललेली आहे. ही काँग्रेस पक्ष म्हणून अत्यंत गंभीर अशी बाब आहे. कधी काळी ह्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि वाडा शहरात काँग्रेसचा मोठा प्रभाव होता. आज तीच काँग्रेस एखाद दुसरा सदस्य औषधाला निवडून यावा अशा पद्धतीची अवस्था काँग्रेस पक्षाची झालेली आहे. पक्ष नेतृत्वाने वर्षानुवर्ष ज्यांना पदं दिलेली आहेत, वर्षानुवर्ष ज्यांनी पदं भोगलेली आहेत, त्यांनी नेमका पक्षाचं काय काम केलंय, नेमका काय पक्षाचा विस्तार केलाय याचं मूल्यमापन करून एक प्रकारे पक्षाची घडी नव्यानं बसवण्याची गरज आहे. आज घडीला स्वप्नील ठाकरे हे पक्षाचे तालुका अध्यक्ष जरी झालेले असले तरी ही मंडळी त्यांना स्वतंत्रपणे काम करून देतील का, की ते काम करण्याचं स्वातंत्र्य तरी हे देतील का, अशी शंका आता कार्यकर्ते विचारू लागलेले आहेत. ज्या प्रभागामधून भारतीताई सपाटे यांचा विजय झालेला आहे त्या प्रभागातील अनेक कार्यकर्ते जे तरुण आहेत त्या तरुण कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की आत्ता पुढच्या काळामध्ये या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप थांबवला गेला पाहिजे. ही भूमिका या तरुण कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि तिचं खऱ्या अर्थाने काँग्रेसची प्रेमी जो आहे त्याने स्वागतच करायला पाहिजे. कारण या पदाधिकाऱ्यांनी उभी हयात पदं भोगलेली आहेत आणि असं असताना पक्षाचा विस्तार मात्र दिवसेंदिवस आक्रसत चाललेला आहे हे आपल्याला काँग्रेस पक्ष म्हणून चित्र दिसत आहे. तर या निवडणुकीनंतर जे स्वप्नील ठाकरे यांचा किंग मेकर म्हणून जो उल्लेख किंवा त्यांना जी उपाधी कार्यकर्त्यांनी दिलेली आहे ती अधिक विस्तारण्यासाठी या स्वप्नील ठाकरे यांना अधिक सक्षमपणे आणि स्वतंत्रपणे काम करण्याची आवश्यकता आहे किंवा या जे पदाधिकारी आहेत त्यांच्या जोखडातून स्वप्नील ठाकरे यांना मुक्त करण्याची गरज आहे आणि स्वतंत्रपणे त्यांनी काँग्रेस पक्षाचं काम केलं तरच वाडा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचा, वाडा शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा विस्तार होऊ शकतो. खरं तर वाडा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष आजवर जो टिकून आहे तो केवळ काँग्रेसचे जे माजी तालुकाध्यक्ष आहेत दिलीप पाटील यांच्यामुळे टिकून आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये
त्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या सुखदुःखात ते सहभागी होत राहिले. सर्वसामान्यांच्या अडचणी घेऊन वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये, मग ते अगदी पोलीस स्टेशनपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत अनेक कार्यालयांचे ते उंबरे सर्वसामान्यांसाठी झिजवत होते, तिथे खेटे घालत होते आणि त्यांच्या सुखदुःखात सुद्धा ते सहभागी होत होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये विविध कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्यासारख्या निस्वार्थी कार्यकर्त्याला काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ मनीष गरोड्यांसारख्या हडेधप्पी राजकारण्यांपायी आलेली आहे. आज ते दिलीप पाटील ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष त्यागून शिवसेनेसारख्या पक्षात सहभागी झालेले आहेत. त्यावेळी त्यांनी या मनीष गणोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती दलाली करण्याचा आरोप केला. अत्यंत गंभीर असा हा आरोप होता. पण या आरोपाला उत्तर देण्याची दानत देखील किंवा ती क्षमता देखील मनीष गणोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हती. काँग्रेसचे निरीक्षक आणि माजी खासदार सुरेश तावरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिलीप पाटलांनी केलेल्या आरोपांवरती यांनी शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. ही जी काही मनीष गणोरे आणि राजू पातकरांसारखी बांडगुळ आहेत जी काँग्रेस पक्षावर पोचली गेलेली आहेत, या बांडगुळांची सद्दी जोवर संपत नाही, त्यांना जोवर हद्दपार केलं जात नाही राजकीय नेतृत्व म्हणून, तोवर वाडा तालुक्यात काँग्रेस पक्ष आणि जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष उभा राहणार नाही. त्यामुळे या गणोरेंपासून राजू पातकरांपर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या जोखडातून स्वप्नील ठाकरे यांना मुक्त व्हावं लागणार आहे आणि काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी देखील अशा पद्धतीच्या भूमिका घ्यायला हव्यात की हे जे पदाधिकारी आहेत, उभी हयात ज्यांनी पक्षची पदं जी भोगलेली आहेत, त्या पदाधिकाऱ्यांनी नेमका पक्षाचा विस्तार काय केलेला आहे आणि एकूणच शहरात असेल, तालुक्यात असेल की जिल्ह्यात असेल, यांनी नेमका काँग्रेस पक्ष म्हणून काय काम केलेलं आहे याचं कधीतरी मूल्यमापन करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे स्वप्नील ठाकरे यांनी स्वतंत्र बाण्याने पक्षाचं काम केलं तरच ते काँग्रेस पक्षाला नवी उभारी देऊ शकतील. आजच्या या त्यांच्या किंग मेकर म्हणून त्यांना जी उपाधी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण त्याचबरोबर या तरुण कार्यकर्त्यांनी स्वप्नील ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं तरच ही जी काही काँग्रेसमधली जी जुनी जाणती ज्याला म्हणता येईल अशी जी काही मंडळी आहे, ती कथित नेतृत्व जे आहे काँग्रेसचं, त्यांना आता बाजूला सारण्याची वेळ झालेली आहे आणि नव्याने काँग्रेसला उभारी देण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजवर आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.